नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सर्व भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडणुकीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असतात, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 382 या भागामध्ये आपण 22 नोव्हेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडणुकीचे प्रश्न असतील बघा, तर ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे बघा, मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती खालीलपैकी कोण ठरली आहे? प्रश्न IMP आहे. तर मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती खालीलपैकी कोण ठरलेली आहे? तर पर्याय ब, फातिमा बॉश. फातिमा बॉश ही बघा मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती ही नुकतंच ठरलेली आहे. आता या मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी. कुठे? बँकॉक, थायलंड या ठिकाणी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2025 याचं आयोजन हे करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये मेक्सिकोची फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे? तर मेक्सिको या देशातील ती आहे आणि तिने बघा नुकतंच आता मिस युनिव्हर्स 2025चं ताज जे काही आहे बघा तर ते पटकावलेलं आहे, लक्षात असू द्या. गेल्या वर्षीची विजेती कोण होते? गेल्या वर्षीची तर गेल्या वर्षीची काही 24ची आवृत्ती होती बघा 2024ची, तर त्यामध्ये विक्टोरिया केजर ही विजेती ठरली होती 2024 मध्ये. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि 25 मध्ये आता फातिमा बॉश ही विजेती ठरलेली आहे. कोणत्या देशाची आहे? मेक्सिको या देशाची आहे. यामध्ये जर भारताचे प्रतिनिधित्व आपण पाहिलं तर मनिका विश्वकर्मा, यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे मनिका विश्वकर्मा यांनी केले होते. ती कोण आहे? तर काही दिवसांपूर्वी बघा मिस इंडिया 2025 विजेती आहे. मिस इंडिया 2025 ची विजेती आहे मनिका विश्वकर्मा आणि तिनेच बघा यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणारे जर आपण भारतीय पाहिल्या तर 3 आहेत. किती? 3. आतापर्यंत 3 महिलांनी बघा हा मिस युनिव्हर्स स्पर्धाचा ताज हा जिंकलेला आहे. त्या 3 महिला कोणत्या? भारतीय. तर पहिल्यात सुष्मिता सेन जिने 1994 साली, त्यानंतर दुसरी आहे लारा दत्ता 2000 साली आणि तिसरी आहे हरनाज संधू 2021 साली. या 3 महिलांनी बघा आतापर्यंत मिस युनिव्हर्स चा किताब हा भारतासाठी जिंकून दिलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. 3 नावे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. मिस वर्ल्ड 2025 ची विजेता कोण आहे? तर ओपल सुचाता ही थायलंडची जे काय आहे बघा तर ती आहे मिस वर्ल्ड 2025 ची विजेती. याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर आपल्या भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकस इंजिन, पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकस इंजिन हे इस्रोला कोणी सुपूर्द केले आहे? तर पर्याय ड, गोदरेज एरोस्पेस. गोदरेज एरोस्पेसने नुकतंच पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकस इंजिन हे नुकतंच इस्रोला सुपूर्द केले असून ते कशासाठी सुपूर्द करण्यात आलेले आहे? तर गगनयान प्रकल्पासाठी. इस्रोची जी काही गगनयान मोहीम आहे बघा, तर या गगनयान मोहिमेसाठी या गोदरेज एरोस्पेसने पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकस इंजिन हे नुकतंच इस्रोला सुपूर्द केलेले आहे, लक्षात असू द्या. हे इंजिन गगनयान मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या LVM-3 रॉकेटच्या L110 स्टेजला बघा शक्ती देणार आहे. तिसरा प्रश्न आहे, 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 आयोजन हे कोठे करण्यात आले? तर 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 आयोजन हे पर्याय क, नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. कुठे? नवी दिल्ली. नवी दिल्लीमध्ये कोठे? तर भारत मंडपम या ठिकाणी 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 आयोजन हे करण्यात आलेले आहे. थीम काय आहे? तर एक भारत श्रेष्ठ भारत.
एक भारत श्रेष्ठ भारत ही थीम आहे 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025ची। पुढचा चौथा प्रश्न आहे, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक कोण ठरला आहे? तर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक पर्याय क अरविंद पाटील। अरविंद पाटील हे बघा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक ठरले आहेत। पहिल्या क्रमांकावर कोण आहेत? अरविंद पाटील आहेत। दुसऱ्या क्रमांकावर आहेत कंकनला कृष्णा रेड्डी, दुसऱ्या क्रमांकावर आहेत। तिसऱ्या क्रमांकावर कोण आहेत? श्रद्धा सत्यवान धवन हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत। यामध्ये दोन महाराष्ट्रीयांचा समावेश आहे, एक आहेत अरविंद पाटील आणि दुसरे आहेत श्रद्धा सत्यवान धवन। या दोघांनी यामध्ये क्रमांक हा पटकावलेला आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 मध्ये, लक्षात ठेवायचा आहे। हा जो काही पुरस्कार आहे तर तो जाहीर कोण केला? तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने। कोणी? पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने हा पुरस्कार जो काही आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार तर तो जाहीर केलेला आहे। 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिनानिमित्त, 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिनानिमित्त हा जो काही पुरस्कार आहे तर तो प्रदान केला जाणार आहे। बक्षीस रक्कम किती असणार आहे? तर 5 लाख रुपये बक्षीस रक्कम असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। हे झालं सर्वोत्कृष्ट उत्पादक। जर आपण संस्था पाहिल्या, सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था किंवा संघटना, तर या श्रेणीमध्ये केरळमधील वायनाड या ठिकाणची मीननगडी शिरोलपाडका सहकारी संघ जे काही आहे बघा तर ती पहिल्या क्रमांकावर आलेली आहे। कितव्या क्रमांकावर? पहिल्या क्रमांकावर केरळमधील वायनाड या ठिकाणची। प्रश्न क्रमांक 5वा, 56वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 हा कोठे पार पडला आहे? तर 56वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 हा पर्याय क पणजी गोवा, पणजी गोवा या ठिकाणी पार पडलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। पार पडणार आहे, सध्या याची सुरुवात झालेली आहे। कोठे? तर पणजी गोवा या ठिकाणी 56व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नुकतंच सुरुवात झालेली आहे। 20 ते 28 दरम्यान, 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान हा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा पणजी गोवा या ठिकाणी पार पडत आहे, लक्षात ठेवायचं आहे। केंद्रस्थानी असलेला देश जर आपण पाहिला तर तो आहे बघा जपान, ज्या देशातील 6 समकालीन जपानी चित्रपटांचे प्रदर्शन हे या ठिकाणी केले जाणार आहे। किती? 6 समकालीन जपानी चित्रपटांचे प्रदर्शन। त्यानंतर भागीदार देश कोणता आहे? तर स्पेन। स्पेन हा भागीदार देश आहे। आणि स्पॉटलाइट देश कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया हा स्पॉटलाइट देश आहे। चित्रपटाची संख्या आपण पाहिली तर 81 देशांमधील 240हून अधिक चित्रपट यामध्ये बघा प्रदर्शित केले जाणार आहेत। किती? 240हून अधिक, 81 देशांमधील। सुरुवातीचा चित्रपट जर आपण पाहिला तर ब्राझिलियन लेखक गॅब्रियल मस्कोरो यांचा जो काही विज्ञान कथा चित्रपट आहे द ब्लू ट्रेल हा जो काही चित्रपट आहे गॅब्रियल मस्कोरो यांचा, तर या चित्रपटापासून बघा याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। म्हणजे सुरुवातीचा चित्रपट कोणता असणार आहे? कोणता आहे? तर द ब्लू ट्रेल हा चित्रपट ब्राझिलियन आहेत बघा गॅब्रियल मस्केरो यांचा तो चित्रपट आहे। पोर्तुगीजमध्ये ओ उल्टिमो अझुल या नावाने देखील ओळखले जाते। दोन्ही नावे लक्षात ठेवायचे आहेत, एक आहे द ब्लू ट्रेल किंवा ओ उल्टिमो अझुल। परीक्षेमध्ये जर विचारलं ओ उल्टिमो अझुल तर त्याचे नाव लक्षात ठेवायचं आहे, गॅब्रियल मस्कोरो यांचं ते चित्रपट आहे, जे या चित्रपटानुसार बघा या 56व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात ही करण्यात आलेली आहे। 6वा प्रश्न आहे, कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प हा पर्याय ड आंध्र प्रदेश या राज्य सरकारने नुकतंच सुरू केलेला आहे। कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प हा आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेला आहे।
कशासाठी? तर मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी. कशासाठी? मानव आणि हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र हा आंध्र प्रदेश राज्य सरकारने नुकतंच सुरू केलेला आहे. आता आंध्र प्रदेशने केलेला आहे. तर आंध्र प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, जे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे? कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे? तर 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन हे गंगटोक सिक्कीमची राजधानी गंगटोक या ठिकाणी 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. 13 ते 18 दरम्यान हे 13वे आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 आयोजन हे करण्यात आलं होतं. कोठे? गंगटोक सिक्कीम या ठिकाणी. आयोजक कोण होते? तर पर्यटन मंत्रालय, भारत सरकार आणि सिक्कीम सरकार याचे आयोजक होते. सिक्कीमचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमसिंग तमांग आहेत आणि सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. 8वा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमधील कोणत्या जिल्ह्याला बुगले किंवा बिगुल, दोन्ही लक्षात ठेवायचे, बुगले किंवा बिगुल, तर या वाद्यासाठी GI टॅग हा मिळालेला आहे? तर पर्याय क मेरठ. उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्याला बघा बुगले किंवा बिगुल या वाद्यासाठी GI टॅग हा नुकतंच प्राप्त झालेला आहे. आता हे जे काही बिगुल वाद्य आहे बघा, बिगुल वाद्य, तर याचा वापर प्रामुख्याने लष्करी बँडमध्ये आणि समारंभात होतो. कशात? लष्करी बँडमध्ये आणि समारंभामध्ये या बिगुल वाद्याचा वापर होतो, ज्याला नुकतंच बघा GI टॅग हा प्राप्त झालेला आहे. कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर बघा मेरठ या जिल्ह्याचा आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे झाले माहिती सगट करंट अफेअर्स. आता आपण फक्त रिव्हिजन या ठिकाणी घेऊया. प्रश्न पहिला आहे, मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती खालीलपैकी कोण बनली आहे? तर फातिमा बॉश, मेक्सिकोची आहे बघा फातिमा बॉश, तर ही मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती बनली आहे. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या मानवी दर्जाचे L11 विकस इंजिन हे इस्रोला कोणी सुपूर्द केलेले आहे? तर गोदरेज एरोस्पेसने ते सुपूर्द केलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 आयोजन हे कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली भारत मंडपम या ठिकाणी 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 आयोजन हे करण्यात आलं आहे. चौथा प्रश्न आहे, राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक कोण ठरले आहेत? तर पर्याय क महाराष्ट्राचे अरविंद पाटील हे राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक ठरलेले आहेत. पुढचा 5वा प्रश्न आहे, 56वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे पार पडणार आहे? तर पणजी गोवा या ठिकाणी याचं आयोजन हे केले जाणार आहे 56व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025. पुढचा 6वा प्रश्न आहे, कुमिकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर तो आंध्र प्रदेश या राज्य सरकारने बघा कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प हा सुरू केला आहे. 7वा प्रश्न आहे, 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन हे कोठे करण्यात आले आहे? तर पर्याय अ गंगटोक सिक्कीम या ठिकाणी 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 उद्घाटन हे करण्यात आले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमधील कोणत्या जिल्ह्याला बुगले किंवा बिगुल वाद्यासाठी GI टॅग हा मिळालेला आहे? तर मेरठ, लक्षात असू द्या मेरठ या जिल्ह्याला बिगुल वाद्यासाठी GI टॅग हा नुकतंच प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत शेअर करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.